नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो आता विहार लेकला. भांडुपला कुठेतरी चिन्मयने फोन केला पण काय बोल ऐकतच नाही. जर मंडळी तुम्हाला विहार लेकला यायचं असेल तर तुम्हाला आरे कॉलनीतून यावं लागेल. आरे कॉलनी म्हणजे जो पोवईला रस्ता जातो गोरेगावमधून, तिकडून तुम्हाला यावं लागेल. तर तुम्ही बोरवली साईडने असाल तर गोरेगावचं ब्रिजपासून लेफ्ट मारावं, किंवा बँड्रा साईडने येत असाल बँड्रा अंधेरी साईडने तर गोरेगाव स्टेशन रोडच्या ब्रिज खालून राईट मारून तुम्हाला या साईडला यावं लागेल. तुम्ही खूप वेळ ऐकलं असेल छोटा काश्मीर छोटा काश्मीर. तर हे तलाव आहे ना, हे याला छोटा काश्मीर बोलतात. हे गोरेगावमध्ये स्थित आहे आरे कॉलनी रोडला. तर तुम्ही आरे कॉलनी रोडने जर पोवईला जाता तर हे तुम्हाला भेटतं. जर तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आलात तर तुम्हाला ट्रॅफिक इकडे हमखास भेटणार आहे, कारण का रस्त्याचं काम पण चालू आहे आणि त्याच्यामुळे संध्याकाळी कसं हे ऑफिस वगैरे सुटतात, त्याच्यामुळे इकडून सगळे पोवईला जातात, शॉर्टकट पडतो. असा रस्ता पाहून तुम्हाला वाटलं असेल की आपण कुठे मुंबईच्या बाहेर चाललो असेल, पण नाही, हे आरे कॉलनीतला रस्ता आहे. खूप छान वाटतं इकडे, मला तर खूप छान वाटतं, कारण पूर्ण ग्रीनरी आहे, आजूबाजूला काही हे नाही आहे. म्हणजे गाड्या थोड्याफार असतात, पण जर तुम्ही दुपारच्या टायमिंगला किंवा आलात तर खूप शांत वाटतं इकडे. फक्त जे स्टार्टिंगला थोडं ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं परेशानी होऊ शकते, पण पुढे आल्यावर तुम्हाला खूप शांत वाटतं. पूर्ण झाड आहेत, ग्रीनरी आहे पूर्ण. पहिला रस्ता खूप खराब होता, आता सिमेंट रस्ता झाला, पण सिमेंट रस्ता पूर्ण शेवटपर्यंत झाला नाही आहे, अर्धवटच झाला आहे. त्याच्यामुळे थोडं छान वाटतं. पण हे बघा, इथपर्यंतच सिमेंट रस्ता झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटरच्या आसपास, 2-2.5 किलोमीटरच्या आसपास असेल, कारण आम्ही आपल्या ह्याच्यापर्यंत पोहोचलो आता डेस्टिनेशनवर. तर लेफ्ट साईडला पूर्ण शेती केलेली आहे, वांगण टाईप बोलतात किंवा काहीतरी, म्हणजे गायींना चारा वगैरे खाण्यासाठी, कारण का लेफ्ट साईडला तुम्हाला पूर्ण तबेले दिसतील. आणि हे पूर्ण या साईडला ना पावसामध्ये यायला खूप छान वाटतं, कारण का मी पूर्ण ह्या साईडला मी गोरेगावलाच राहतो, त्याच्यामुळे आतमध्ये कुठं नाशिक पुण्याला जायचं असेल तर मी आरे कॉलनीमधूनच जातो मोस्ट ऑफ, कारण का ते छान वाटतं. पण ट्रॅफिक असल्यामुळे मी मध्येच रस्ता अवॉइड करायचो. आणि आम्ही जिकडे चाललो आहे जिथे विहार लेकला, तिकडे मोस्ट ऑफ कोणाला माहिती नाही ती प्लेस, तर आम्ही जातो आहे, कारण का ती खूप मी 2 वेळा गेलो, ही सेकंड टाईम आहे माझी. तर चिन्मय बोलला जायचं आहे, म्हटलं चल व्हिडिओ काढूया तिकडे जाण्यासाठी. तर तुम्ही पण पहा ही व्हिडिओ, मोस्ट ऑफ जास्त लोकांना नाही माहिती आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पुढे गेल्यावर ना एक डेअरी फार्म आहे, तिथून ना एक कच्चा रस्ता आहे, तिथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला विहार लेकला पूर्ण गाड्या 4 व्हीलर पूर्ण आतमध्ये जात नाहीत, 2 व्हीलरच जातात. तर चिन्मय, पप्पी म्हणजे ओमकार हे आता आम्हाला भेटले, हे आमच्यासोबत आहेत पुढच्या प्रवासासाठी. तर आम्हाला पुढे माहिती आहे, चिन्मयला माहिती आहे, त्यांच्यासोबत आता आम्ही पुढे जाणार, तुम्हाला दाखवतो. आरे कॉलनीत आल्यावर जिकडून तुम्हाला म्हशी दिसतील तिकडून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. नाही मजा करतोय, कारण का इथे हे डेअरी फार्म आहे. तर इथून जरा पुढे आल्यावर तुम्हाला एक लेफ्ट साईडला रस्ता दिसेल जायला. हा बघा, हा असं पटकन दिसत आहे, कच्चा रोड आहे, रस्त्याचं काम चालू आहे आतल्या. हे बघा, हा सरळ तुम्ही गेलात तर पोवईला जातो, आणि हा आतमध्ये आहे तो विहार लेकला जातो. थोडा रस्ता खराब आहे.
गाडीचा नंबर पण VIP आहे 000 गाडी. मला खायचंच असतं ना खायचं तरी. हा मला खायचंच असतं. हो चिन्ह आतमध्ये नेऊया ना बाय. पप्पी बाय. तुझी गाडी कुठे आहे? गाडी असं मला बाय. चिन्मय हा आमचा एक नंबरचा मित्र. एक पोरींच्या पोरींचं एक नंतर चॉकलेट बॉय पप्पी बाय. पप्पी काय करतो? काम जरा लावतोय. काय लावतोय? हेल्मेट लावतोय. हेल्मेट लावतोय. प्रेम तू होता तिकडेच होता. हाय प्रेम. हाय तू तिकडेच होता. आमचा एकमेव भटजी देवगड ट्रिप. चला तू काय ट्रिप मध्ये घेत आहे. तर आता इकडे बाईक लावून आम्ही खाली जाऊन म्हणजे खालच्या दिशेने जाणार. गावातून रस्ता जातो. तुम्ही पण इथे बाईक इथपर्यंत येऊ शकता. ह्याच्या पुढे पण जातात पण तिकडे पुढे गेल्यावर बाईक लावायला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथून चालत चालत जाऊन इथे एक दुकान आहे जिथे तुम्हाला पाण्याची बॉटल खायचं वगैरे काय घ्यायचं असेल तर इथं घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. का पुढे तुम्हाला असं काही भेटणार नाही. हे शेवटचं दुकान आहे इकडे. आणि इथून राईट मारून खाली आपल्याकडे निघायचं आहे. चिन्मय राजन प्रथमेश पप्पी भाई नीड मोर स्पेशल. याची काय बोलतात ते? काय बोलतात? रेड मिरची. मस्त केलेली ना. फुल गावात दिल्यासारखी फिलिंग येतं. लगी ना काय रे. पुढे आल्यावर तुम्हाला हे असं काही नजारा दिसेल. पूर्ण पठार टाईप. इकडे गावच आहे असा छोटासा. इकडून सरळ सरळ जाऊन तुम्हाला ती वाट जंगलातून जावं लागतं. पण जर तुम्ही ज्याला माहिती असेल त्याच्यासोबतच तुम्ही या. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बिलकुल येऊ नका. कारण का रस्ता थोडा आतून जंगलातून जातो. तर गुगल मॅपच्या सहाय्याने भारी वाटतं ना अडे. इकडे ना फुल म्हणजे असं गावची वाईब आहे इकडे. म्हणजे आल्यावर भारी वाटतं. जसं बघितलं तुम्ही फुल गावातल्या रस्त्यासारखं आहे. आणि चिन्मय जंगलातून जावंसं आहे. पण तिकडे गेल्यावर थोडं ना लय छान वाटतं. मला आताच दम लागायला लागलाय. अजून इथून कमसे कम अर्धा तास तरी. अर्धा तास नाही 5-10 मिनटं चालायचं. अर्धा 1 किलोमीटरच्या आसपास आहे. पूर्ण दगड सड्यावरची वाट. पावसात ऐकूरले बघडू. हा ते ह्याच्यावर भेटतले. फुला सड्या रिल्यासारख्या वाटतं ना इकडे. झाडं सुकली. ह्या तिरपा आता झाड उलट्या काटाचं झाड. खाप लावून ठेवलेला आहे का कोणतरी. झाड तोडून ठेवलेलं आहे. सुका आहे. का खाप लावून ठेवलेला. ढकलला की पडला. सुका का कुक्याचा आवाज येईल. आश्चर्य वाटेल.
गोरेगाव आरे मधली कोकिळा ती बघा. कोकिळा की कावळा होतो. गुलाबी साडी आणि गुलाबी फुलं ना इकडे. हा काय करतो कोलॅब करतो माझ्यासोबत. ॲम्ब्युलन्स झाली ही बॉडी बाहेर काढणार जीव धुंडा ठेवणार त्याच्यावर बॉडी नेणार. मंत्र 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 काय म्हणणार. हो अरे आणि किती जोरात येतात. पाण्यात बुडव ना. वॉटरप्रूफ आहे बुडव तू. ते आपलं पार दिसून इले ते पार दिसून. पाणी कमी झालं. हा ना हाय हाय. ये जिम इकडे जाऊया. लगेच मागे बघितलं ना तात्याला समजला. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता विहार लेकच्या म्हणजे विहार लेकला पोहोचलो आहोत. जर तुम्हाला त्या तळ्याच्या त्या साईडला जर बघितला तर तुम्हाला भांडूप आहे आणि या साईडला विक्रोळी भांडूप म्हणजे असं तो पूर्ण डोंगर आहे त्याच्या ह्या साईडला हे पडतं आणि मागच्या साईडला गोरेगाव येतं. गोरेगाव आरे जस्ट आम्ही आरे कॉलनीच्या आणि विक्रोळी भांडूप यांच्या मध्ये आहोत. आणि हे रील स्टार आहे कोणतरी वाटतं. आय थिंक तो डान्स करतोय. खूप पब्लिक येते आणि बरेचशा लोकांना माहिती नाही इथली हे लोकेशन. याला मी लांबून बघितल्यावर मला असं काहीतरी विचित्रच वाटत होतं कारण काय ते त्याचं हे बघितल्यावर. पण नंतर मी झूम करून बघितलं तर समजलं तर हा रील्स बनवतोय पण डान्सर आहे कोणतरी. पण तो विचित्र वाटतोय जरा म्हणजे काहीतरी वेगळंच करतोय युनिक असं. पण ठीक आहे. पुढे गाणं बोल. व्हिडिओ काढतो